गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचा तालुक्यात पुष्पा चित्रपटातील चंदन तस्करीच्या धर्तीवर सागवान लाकडाची बेकायदेशीर तस्करी उघडकीस आली आहे। महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात ही तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं समोर आलंय। 1 ऑक्टोबरच्या रात्री वन विभागाने चिंतलपल्ली परिसरात कारवाई करत एक 4चाकी वाहन जप्त केलं। या वाहनातून मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त करण्यात आले। या वाहनात लोखंडी पत्राचे गुप्त डबे बनवून त्यामध्ये सागवान लाकूड लपवण्यात आले होतं। पूर्वी ही तस्करी नदीमार्गे किंवा होड्यांच्या माध्यमातून केली जात होती, मात्र आता या नव्या पुष्पा शैलीत वाहनांद्वारे लाकूड हलवले जात असल्याचं समोर आलंय। या घटनेने अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील दृश्यांची आठवण करून दिली आहे। वन विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून स्थानिक पातळीवरची काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे। सिरोच्या वन परिक्षेत्रात 8 वन कार्यालय आहेत। सिरोच्या असरअल्ली, देचली, बामणी, जिमलागट्टा, झिंगुनूर, कमलापूर आणि प्राणहिता मुख्यालयात अधिकारी असले तरी दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने तस्करीस मोकळं मैदान मिळाले। काही कर्मचाऱ्यांचा तस्करांशी संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणात वनमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येणार आहे, कारण सागवान तस्करीचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून समोर येत असून या नव्या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रवी बार, सांगंडी, सिरोचा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।